बोलते मी. हॅलो स्टुडंट, इंग्रजी वाचनाचा आत्मा या सिरीज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज दुसऱ्या दिवशी आपण पाहणार आहोत की इंग्रजी वाचन नेमकं आपल्याला का जमत नाही. त्याचबरोबर आपण शिकणार आहोत की आपल्याला एखादं स्पेलिंग लिहायचं असेल तर ते स्पेलिंग लिहित असताना आपण नेमकं ते कसं लिहिलं पाहिजे, आपल्या स्पेलिंगच्या चुका का होतात हे आपल्याला इथं पाहायचं आहे. नो मोर स्पेलिंग मिस्टेक्स. आजचा व्हिडिओ जर नीट पाहिलात तर तुम्हाला इंग्रजीचं वाचन जमणार आहे. त्याचबरोबर स्पेलिंग म्हणजे स्पेलिंगच्या मिस्टेक्स कुठे होतात तेही तुम्हाला समजणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ लिहिण्यासाठी त्याचबरोबर इंग्रजीच्या वाचनासाठी सुद्धा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी जरूर पहा, कारण अगदी तो बेस आहे. तो पाहिल्याशिवाय हा भाग पण तितकासा समजणार नाहीये. त्यामुळे तो भाग जरूर पहा की इंग्रजी वाचन नेमकं का जमत नाही त्याच्यावरचा तो व्हिडिओ होता. चला तर बघूया आजच्या सेशनला आपण सुरुवात करूया. पहा स्टुडंट्स, मी तुम्हाला सांगितलं की इंग्रजी वाचन करताना आपल्याला काय अवघड जातं, नेमकं काय अवघड जातं. तर आपण कालच्या सेशन मध्ये पाहिलं की इंग्रजी वाचन करत असताना महत्त्वाची कोणती गोष्ट असते? उच्चार, साऊंड. दिलेलं जे लेटर असतं त्या लेटरचा नेमका उच्चार कोणता होतो तो आपल्याला कळायला पाहिजे. जसं की एखादं लेटर आहे, समजा प लेटर असेल, एखादं लेटर असेल पी, तर पी लेटरचा उच्चार प होतो हे आपल्याला माहित पाहिजे. तरच आपण व्यवस्थित वाचू शकतो, तरच दिलेलं लेटर आपल्याला वाचता येईल, दिलेला शब्द आपल्याला वाचता येईल. सो मग काय गमती होतात? इंग्रजी भाषा अशी आहे ना की लेटर एकच असतं पण त्याचे साऊंड खूप आहेत, वेगवेगळे साऊंड आहेत. एखाद्या लेटरचे 2 साऊंड आहेत, एखाद्याचे 3-4 साऊंड आहेत. तर हा जो गमतीचा भाग आहे आणि जो आपल्याला वाचनही शिकू देत नाही आणि इंग्रजीचं लिखाणही शिकू देत नाही. म्हणजे त्याचे स्पेलिंग लिहायला गेलो की खूप साऱ्या चुका होतात, नेमकं कोणतं लेटर लिहू ते कळतच नाही. तर आजच्या या व्हिडिओतून या दोन्ही गोष्टी, तुमच्या दोन्ही प्रॉब्लेम जे आहेत तुमचे ते नाहीसे होणार आहेत, ते दूर होणार आहेत. कसे? चला तर बघूया. पहा, तुम्हाला मी सांगितलं होतं इंग्रजीच्या कानामात्रावरून आपण वाचन करत असतो, लिखाणही आपण त्यावरूनच करतो. बिफोर दॅट आपल्याला उच्चार महत्त्वाचे असतात, हे आपण आधीच्या सेशनलाही पाहिलं. आता बघा, मी तुम्हाला इथे उच्चार लिहून दिलेले दिसतात. बघा, लेटर आहे बी, बीचा साऊंड म्हणजेच बीचा उच्चार होतो. बघा, साऊंड. ठीक आहे, साऊंड किंवा उच्चार. बीचा साऊंड किंवा उच्चार काय होतो? ब. ओके, सो हे आहेत सगळे साऊंड किंवा उच्चार. बीचा साऊंड ब होतो. आता काय प्रॉब्लेम होतो माहिती का की एखादं लेटर, जसं आता इथं बघा आले BALL, तर आता आपण ह्याला वाचतो की ह्या बी साठी ब येतं, मग आपण ह्याला ब वाचतो. ब आपल्याला माहिती आहे की LL शेवटी आलेला असेल तर आपण अ उच्चार करतो. हे आपल्याला रूलने माहित होईल, हळूहळू प्रॅक्टिसने पण तुम्हाला ते समजेल. तर मग तुम्ही याचा उच्चार कराल ब ल, ब ल, म्हणजे याचा इथे उच्चार ब केला. आता त्याच बरोबर बघा, इथे बघा गंमत काय असते. काही वेळेस एकच लेटर डबल येतो. मग डबल जरी आलं तरी त्याचा उच्चार आपल्याला हा ब एकदाच करायचा आहे. जसं की रिबन, रिबन. आता यासाठी 2 वेळेस ब घ्यायचे नसतात. म्हणजे आता आपल्याला इथं हे समजलं पाहिजे की ज्या वेळेस एखाद्या शब्दामध्ये ब उच्चार येतो त्यावेळेस आपल्याला स्पेलिंग काय लिहायला मिळतात. बघा, एक तर तुम्ही सिंगल बी लिहू शकता किंवा तुम्ही डबल बी पण लिहू शकता. म्हणजे ज्या वेळेस तुम्हाला स्पेलिंग लिहायचं काम पडतं त्यावेळेस तुम्ही विचार करा, ब चा उच्चार जर येत असेल त्याच्यामध्ये तर मग मी लेटर ब म्हणजे बी लिहू का त्यासाठी मी डबल बी लिहू. तुम्ही दोन्हीही प्रॅक्टिस करून पहा, दोन्हीही लिहून पहा, दोन्हीही वाचून पहा, मग तुम्हाला कळेल. आणि बाय प्रॅक्टिसच हे समजतं. ह्याचे काही असे खूप सारे एक्झॅक्ट रूल्स नाहीत की कुठे एक सिंगल बी लिहिला पाहिजे, कुठे डबल बी लिहिला पाहिजे, कुठे एक्झॅक्ट बी चा उच्चार ब येतो किंवा आणखी काही वेगळा येतो. तर हे आपल्याला प्रॅक्टिसने पण समजत असतं. पण हा एक रूल लक्षात घ्या मग की ज्या वेळेस इथून पुढे आता बी उच्चार येईल त्यावेळेस आपल्याला ब तर वाचायचंच आहे, पण त्यासाठी स्पेलिंग बी पण येऊ शकतं आणि डबल बी पण येऊ शकतं. क्लिअर? सो हे झालं लिखाणाबाबत. वाचन करताना सुद्धा लक्षात घ्यायचं आहे बी साठी साऊंड येतो ब. एक जरी ब म्हणजे बी
असेल तरी बच साऊंड करणार आहात, 2 बी आलेलं असेल तरी पण साऊंड बच करणार आहात. याचा साऊंड होईल रिबन, शब्द होईल पूर्ण रिबन. म्हणजे इथं आपण डबल बी साठी फक्त बी वापरलेला आहे. नेक्स्ट लेटर बघूया आता डी. डी साठी साऊंड येतो ड, ड. ओके, आता इथे बघा सुरुवातीला जरी डी आलेला असेल तरी ड साऊंड असतो डॉग. आता याच्यामध्ये डबल डी जरी आलेला असेल तरी सुद्धा पुन्हा तोच रूल. एक जनरल रूल सर्वांनी लक्षात घ्या की लेटर एक वेळेस येऊ शकतं किंवा 2 वेळेस येऊ शकतं. एक वेळेस, 2 वेळेस, दोन्ही वेळेस आलं तरी पण आपल्याला ते लेटर एकच वेळेस लिहावं लागतं. ओके, मग त्यासाठी स्पेलिंग ज्या वेळेस लिहाल तुम्ही, वाचताना तर कळालं तुम्हाला की लेटर 1 असेल किंवा 2 असेल तरी फक्त डच वाचायचं आहे, फक्त त्या एका लेटरचा उच्चारच वाचायचा आहे. जसं की इथं डबल बी आहे, इथं नुसता बच वाचणार आहात. इथं डबल डी आहे, इथं फक्त ड वाचणार आहात. ठीक आहे, इथं हा फक्त ड वाचणार आहात तुम्ही. म्हणजे हे तुम्हाला कळालं की वाचन करताना 2-2 आले किंवा सिंगल आलं तर काय वाचायचं. लिखाण करताना सुद्धा विचार करायचा आहे की सिंगल डी लिहू का डबल डी लिहू. ओके, मग त्यानंतर बघा फचे उच्चार बघा. आता एफ लेटर जर आलेला असेल तर वाचताना बघा किती प्रकारे येतो. आपला गोंधळ का होतो, आपल्याला वाचन करताना हार्ड का जातो, त्याचं कारण बघा. तुम्ही इथं लेटर 1 दिसेल तुम्हाला एफ, एफचा साऊंड आहे फ, पण फ साऊंडचे किती स्पेलिंग असतात बघा, त्यामुळे तुम्हाला वाचताना अवघड जातो. जसं की इथं आहे FAN फॅन, इथं डबल एफ आहे क्लिफ, पण इथं तर फ नाही पण तरीही उच्चार आहे फ, फोटो, फ फोटो. ओके, इथं स्पेलिंग एफ दिसणार नाही तुम्हाला पण साऊंड लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही इथं लक्षात घेतलं पाहिजे की फ चा जेव्हा शब्दामध्ये साऊंड येईल, जेव्हा आपण स्पेलिंग लिहित असतो त्यावेळेस फ चा साऊंड आला तर लेटर एफ एक वेळेस येऊ शकतं किंवा तेच लेटर 2 वेळेस पण आपल्याला लिहिता येतं किंवा फ च्या उच्चारासाठी पीएच पण लिहिता येतं. मग सगळीकडेच लिहिता येतं का, तर नाही. सो बरेचसे असे रूल्स आहेत, बरेचसे असे अपवाद आहेत इंग्रजीला. पण इथे मी तुम्हाला हे सगळे व्हेरिएशन सांगते किती विविध प्रकारे उच्चार येऊ शकतात. एवढं डिटेल तुम्हाला कोणी सांगणारही नाही, कोणी शिकवणारही नाही. त्यामुळे नीट डिटेल अगदी बारकाईने अभ्यास करा आणि मी सांगते ते एकदा ऐका आणि तुम्ही प्रत्यक्षात मी सांगितलेल्या गोष्टी आठवत हा प्रत्येक पॉइंट तुम्ही लिहून काढा. 100% तुमच्या पक्क डोक्यात बसेल अगदी हा एकाच व्हिडिओ मध्ये. ओके, सो बघा मग इथे कसा उच्चार आहे. सो फोटो मध्ये पीएच सुद्धा आपण फ च्या उच्चारासाठी लिहू शकतो. तसंच इथं बघा हा उच्चार आहे लाफ. ओके, लाफ, लाफ. आता इथं बघा फ साठी काय उच्चार आलेला आहे तो दिसेल तुम्हाला. फ साठी इथं आलेला आहे जीएच. तुम्ही म्हणाल मॅडम इथं तर जीएच आहे पण लेटर नाही ना एफ. तर हेच महत्वाचं आहे, इंग्रजीमध्ये हाच गोंधळ निर्माण करतो. उच्चार महत्वाचे आहेत. मग कोणत्या उच्चारासाठी कोणतं लेटर येतं हे समजावं यासाठी मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. त्याच्यावरून तुमच्या स्पेलिंग मिस्टेक्स कशाच होणार नाही. फक्त तुम्हाला एवढं पाठांतर करावं लागेल की अरे एफ जर लेटर आलेला असेल तर किती प्रकारे आपण स्पेलिंग लिहू शकतो. एक वेळेस एफ लिहू शकतो, 2 वेळेस एफ लिहू शकतो, पीएच लिहू शकतो आपण, जीएच लिहू शकतो आपण, है ना. सो हे सगळं तुम्हाला पाठ करावं लागेल. 2-4 वेळेस हे शब्द लिहिला तर तुम्हाला लक्षात बसेल. आता नेक्स्ट लेटर बघा जी. आता जी चे उच्चार बघा किती वेगवेगळ्या प्रकारे येतात. जसं की गोट मध्ये येतो ग उच्चार, उच्चार गच आहे पण गोट मध्ये जीच येतो. एग मध्ये डबल जी आहे म्हणजे डबल लेटर जरी आलं तरी उच्चार एकदाच करायचा आहे, ए ग ग. आता इथे बघा पण इथे आहे जी एच आहे, जी एच म्हणजे जीएच साठी सुद्धा गच साऊंड येतो. आपल्याला इथं उच्चार करायचा आहे गोष्ट पण लिहिताना स्पेलिंग लिहायचे जी एच. इट्स गोष्ट, गोष्ट. उच्चार म्हणताना अगदी घ असा मोठा म्हणायचा नसतो, ग आणि ह च्या मधला उच्चार करायचा असतो. सो इट्स गोष्ट. ओके, सो इथे लक्षात घ्या मग फक्त ग उच्चार आला तर लेटर स्पेलिंग लिहिताना मात्र जी एच सुद्धा येऊ शकतो. सो आता तुम्हाला कोणतंही असं एखादं लेटर दिलं समजा तुम्हाला स्पेलिंग लिहिण्यासाठी आणि तुम्हाला त्याच्यामध्ये ग चा उच्चार येत असेल मग तुम्ही काय लिहिणार. तुम्ही लिहून पहा, जी लिहून पहा, डबल जी लिहून पहा, जीएच लिहून पहा
आणि GU पण लिहून पहा. जसं की इथं हा शब्द आहे गेस्ट, है ना, गेस्ट, पण स्पेलिंग तुम्हाला इथं दिसेल GU आणि दोन्हीचा मिळून उच्चार आहे ग. तर हे असं लक्षात ठेवायचं आहे की जी चे उच्चार GH पण येऊ शकतात, GU पण येऊ शकतो. मग तुम्ही स्पेलिंग जेव्हा लिहाल एखाद्या लेटरचं तेव्हा तुम्हाला बाय प्रॅक्टिस समजू शकतं. आता एखाद्या लेटर आहे समजा तुम्ही आता गोष्टच्या स्पेलिंग मध्ये GH च्या ऐवजी GU लिहिलं, GUOST असं लिहिलं समजा, त्याला आठवलं का रे GU पण लिहितात, मग गोष्टचं स्पेलिंग लिहिताना तुम्ही सपोज इथं GUST असं लिहिलं तर काय होईल, चुकेल ते स्पेलिंग, है ना, कारण ते गोष्ट स्पेलिंग नाहीये. मग चुकू द्या, हरकत नाही, पण तुम्हाला कोणीतरी सांगेल किंवा तुमचं तुम्हाला कळेल अरे नाही गोष्टच्या स्पेलिंग मध्ये GU नाहीये, GH घ्यावं लागणार आहे. मग अशा पद्धतीनं तो शब्द डोक्यात बसतो आणि हीच मेथड असते इंग्रजी शिकण्याची. सो त्याच्यानंतर बघा आता खूप सारे असे पण शब्द आहेत बघा की जिथे आपल्याला फारसं डोकं लावायची गरज नाहीये, साधे सोपे रूल आहेत, अगदी सेम उच्चार आहेत आणि सेम लेटर आहे. जसं इथं बघा हा एक शब्द आहे, राईट, इथे डी पण तुम्हाला तसंच दिसेल, ड उच्चार आहे, डी स्पेलिंग आलं की ड उच्चार, डी स्पेलिंग आलं की ड, डी स्पेलिंग आलं की ड. तसं इथं वेगळं आहे, इथं खूप वेगवेगळ्या प्रकारचे स्पेलिंग येतात. जी मध्ये पण वेगवेगळे स्पेलिंग येतात द साठी, पण एच मध्ये पण पहा, ह एच चा उच्चार होतो ह. मग हेन ह चाच उच्चार आहे तर तुम्ही एच ने स्टार्ट करू शकता, म्हणजे इथे एकच उच्चार आहे ह ह, राईट, हेन हॅट. तसंच बघा हा एल बघा, ल पण त्याच पद्धतीचा शब्द आहे, इथे उच्चार लच येणार, सुरुवातीला असो किंवा डबल लेटर आलेला असो, यापेक्षा वेगळा लचा उच्चार नाहीये. जसं आपल्याला ह च्या उच्चारात, जी च्या उच्चारामध्ये अनेक उच्चार दिसतात, तसे तुम्हाला मी जे हे राईट केलेले आहे तिथे मात्र तुम्हाला एकच उच्चार आहे, तिथे फारसं डोकं लावायची गरज नाही, म्हणजे मी तुमचं काम अजून कमी करून सांगते. त्याचबरोबर बघा एम लेटर पण तसंच आहे, सिंगल म आलं किंवा डबल म आलं तरी पण उच्चार करायचा आहे म. क्लिअर? नेक्स्ट तसंच एन आहे, एनचा उच्चार होतो न, स्पेलिंग सिंगल असेल तरी एन लिहायचं आहे, स्पेलिंग डबल आला तरी पण नच उच्चार करणार आहात, किंवा स्पेलिंग लिहिताना न आणि एन आणि डबल एनचा उच्चार करणार आहात. बघा मी दोन्हीही गोष्टी सांगते, वाचताना काय वाचायचे त्याचे उच्चार दाखवते आहे आणि किती प्रकारे ते स्पेलिंग येतं, त्यामुळे आपण वाचताना त्याला काय वाचायचंय हे पण सांगते. आणि तुम्ही स्पेलिंग लिहित असताना कोणत्या स्पेलिंगचा विचार करू शकता एका उच्चारासाठी ते पण सांगते. थोडंसं काळजीपूर्वक आजचा सेशन तुम्हाला अभ्यासावा लागणार आहे आणि तेवढ्याच लक्षपूर्वतेनं किंवा एकाग्रतेनं तुम्हाला तो लिहून पण काढावा लागणार आहे. पुन्हा उल्लेख करते, प्लीज तो लिहून काढायचा आहे. सो नेक्स्ट बघा आता, जसं मी सांगितलं तुम्हाला की अजून कोणतं सोपं लेटर आहे तुम्हाला, जसं इथे बघा पीचं पण लेटर तसंच आहे, दोन म्हणजे एक तर सिंगल पी येईल किंवा डबल पी येईल आणि दोन्हीकडे उच्चार सेमच आहे प. सो इथे पण काही प्रॉब्लेम नाहीये. सो प्रॉब्लेमॅटिक जे आहेत ते जिथे मी राईट नाही केलेले आहेत तिथे उच्चार जास्त आहेत, सॉरी उच्चार एकच आहे पण स्पेलिंग जास्त आहे. सो ते शब्द मात्र तुम्ही चांगले गोकून पाठ करा. सो हे आणखी समजावून सांगते मी तुम्हाला. तशाच पद्धतीने बघा हा आहे व्ही फॉर व्हॅन. सो याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एकच उच्चार आहे, सॉरी मी इकडचे उच्चार लिहिले नाही पण समजेल तुम्हाला. आता व्हीचा उच्चार आहे व, या डब्ल्यूचा पण उच्चार असतो व, वायचा उच्चार असतो य, झेडचा उच्चार असतो ज. ओके, सो हेच उच्चार येतात, हे लिहून दाखवते मी तुम्हाला. हे दोन उच्चार थोडेसे अवघड वाटतील किंवा जास्त स्पेलिंग येणारे आहेत ते समजावून सांगते मी तुम्हाला. इथे वाय जर लेटर पाहिलं तर वायचा उच्चार आणि येणारं स्पेलिंग जे आहे ते फक्त वाय म्हणजे य या एका उच्चारानंच येतं, एकच स्पेलिंग प्रकार येतो, त्यामुळे हे पण सोपं आहे. झेड मध्ये पण थोडंसं व्हेरिएशन आहे ते सांगते मी तुम्हाला. तर बघा आता हे सोपं सांगून टाकलंय मी तुम्हाला. या सगळ्या ह्याच्यामध्ये राईट केलेल्या भागात फक्त दोन प्रकारे स्पेलिंग येऊ शकतं, एक तर लेटर ते स्वतः एकटं किंवा डबल. ओके, आता बाकीचे मात्र उच्चार नीट लक्षात घ्यायचे. जसं की बघा आता इथं जे चा उच्चार आहे ज, आपण जी, तर इथे पण ज लिहू शकतो के ज.
ज उच्चार आला ना, कोणीतरी आपल्याला के ज असा उच्चार दिला समजा आणि स्पेलिंग लिहायला सांगितलं, तर बरेचसे विद्यार्थी याचं स्पेलिंग काय लिहितात, के ई जे असं स्पेलिंग तयार करतात, केज. पण ते तसं नसतं. मग एकतर आपल्याला उच्चार आणि नियम आणि ते लक्षात ठेवण्यापेक्षा ते पाठच करावं लागतं की केजचं स्पेलिंग आहे CAGE. तर ज साऊंड साठी जे म्हणजे ज हा उच्चार येण्यासाठी खूप वेळेस JE येतं, लक्षात घ्या. तसंच JE किंवा GI हे लेटर्स तुमच्यासाठी येत असतात, याचा उच्चार जच होतो. ओके, सो जी च्या पुढे जर EI किंवा Y आलेलं असेल, ऍज इन जिम, जिम शब्द बघा, GYM जिम, तिथे उच्चार ज असतो. म्हणजे ज उच्चाराने जेव्हा ज चा उच्चार येतो त्यावेळेस तुम्ही कोणते कोणते लेटर वापराल, मग जे पण लेटर लिहू शकता किंवा GE लिहू शकता उच्चारानुसार, किंवा GI लिहू शकता. म्हणजे वेलांटी आहे का मात्रा आहे काय आहे त्यानुसार तुम्हाला ते ठरवावं लागेल. पण थोडक्यात काय, ज उच्चार येत असेल तर स्पेलिंग जे पण लिहू शकता आणि जी चा वापर करून GE GI किंवा GY हे स्पेलिंग सुद्धा तुम्ही लिहू शकता. क्लिअर? सो आता तुम्हाला हे समजलं असेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, यातला कोणताही भाग जर नाही समजला तर व्हिडिओ पॉज करायचा आहे, पुन्हा थोडं बॅक जा आणि तीच गोष्ट डबल ऐका. अजून ऐकल्यानंतर सुद्धा दोनदा ऐकल्यावर पण समजत नसेल तर ऐकलेला शब्द पुन्हा पॉज करा आणि जेवढं सांगितलेलं आहे तेवढं लिहून काढा, तेवढेच ओळ लिहून काढा. सपोज जी चे स्पेलिंग तुम्हाला कळाले नाहीत, उच्चार कळाले नाहीत ज चे, तर त्यासाठी व्हिडिओ पॉज करायचा आणि हे लिहून काढायचे तिन्ही स्पेलिंग काय आहे, काय होते, काय बदल व्हायले, ऑटोमॅटिक तुम्हाला समजेल. क्लिअर? सो त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा, के चा साऊंड असतो क. व्हेरी इम्पॉर्टंट. हा साऊंड खूप महत्वाचा आहे कारण ह्या क उच्चारासाठी खूप वेगवेगळ्या प्रकारचे स्पेलिंग येतात. कोणते कोणते येतात बघा, के लेटर साठी, सॉरी के क उच्चारासाठी के लेटर येतं, जसं के इथं दिलंय. CAT मध्ये बघा कॅट, कॅट म्हणजे इथं क उच्चार आहे पण स्पेलिंगची सुरुवात झालेली आहे सी ने, म्हणजे क उच्चार जर आला तर लेटर के पण येऊ शकतं, लेटर सी पण वापरता येतो. तसंच इथं बघा क्रिसमस, क्रिसमस पण स्पेलिंग CH पासून आहे, लक्षात घ्या. क्रिसमस, क्री, क्री म्हणजे क ने उच्चार आहे, मग क ने उच्चार असल्यावर CH सुद्धा येऊ शकतो. जेव्हा केव्हा स्पेलिंग लिहाल किंवा इथं वाचन कराल तेव्हा हे लक्षात ठेवा, क साऊंड साठी आपण काय काय शब्द येऊ शकतात आणि कुठं कुठं वाचू शकतो क उच्चार आपण. तर के साठी क उच्चार वाचायचा आहे मला, सी साठी उच्चार मला क वापरायचा आहे, CH साठी मला क उच्चार वापरता येतो आणि X साठी सुद्धा मला क उच्चार वापरता येतो. मिक्स क, अर्ध क येतो आणि नंतर स येतो, त्यामुळे त्यात पण क उच्चार येतो. मिक्स, फिक्स है ना, बॉक्स, क्स, क आणि स येतो, म्हणजे ह्याच्यात पण क चा उच्चार असतो. लक्षात ठेवा, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट, अतिशय महत्वाचा आहे. आणि हा व्हिडिओ मी तर म्हणेल नाही समजला ना तर 4दा 5दा बघा, लिहून काढा 4दा 5दा, पण तुम्ही हा व्हिडिओ कम्प्लीट पक्का करा, डोक्यामध्ये फिट झाला पाहिजे तो, जेणेकरून की बघा पेड कोर्सेस सुद्धा 10-10 हजाराचे पेड कोर्सेस करून सुद्धा इतकं डिटेल कोणी सांगणार नाही, तेवढं डिटेल मी तुम्हाला इथे ओपनली सांगते. व्हिडिओ सुद्धा आपले ओपन टू ऑल असतात, कुठेही त्याला हाईड वगैरे करून ठेवलेलं नसतं. त्यामुळे नीट पहा, नीट अभ्यासा आणि नीट लिहून घ्या. सो इथे तुम्हाला आता कळालं असेल की क उच्चारासाठी आपण काय काय लिहू शकतो, राईट. सो क चा उच्चार आला तर आपण के लिहू शकतो, सी लिहू शकतो, CH लिहू शकतो, X लिहू शकतो. वाचताना पण तेच, X साठी आपण क वाचू शकतो, CH साठी आपण क वाचू शकतो, C साठी आपण क वाचू शकतो, K साठी आपण क वाचू शकतो. काहींना प्रश्न पडेल मॅडम मग नेमकं कुठं काय, हो ना. तर हे थोडंसं बाय प्रॅक्टिस आपल्याला समजतं. काही याचे रूल्स आहेत की कुठे नेमका के चा उच्चार, क उच्चारासाठी कुठे के लेटर येतं, कुठे सी लेटर येतं, याचे काही रूल्स पण आहेत, तेही आपण अभ्यासू. थोडे काही रूल्स, थोडं काही प्रॅक्टिस, याच्या मदतीनं हा भाग क्लिअर होत असतो. सो डोंट वरी अबाउट इट. आता आपण नेक्स्ट लेटर बघूया.
आता बघा इथं र, आर लेटर जर आलं तर उच्चार येतो र. पण र उच्चार किती प्रकारे येऊ शकतो बघा. र म्हणजे फक्त र उच्चारासाठी आर, आर पण लेटर येऊ शकतो. र उच्चारासाठी डब्ल्यू आर पण येऊ शकतो. डब्ल्यू आर ह्या दोन्हीचा उच्चार मिळून र होतो. म्हणून आपण काय लिहितो याचा उच्चार राईट. राईट म्हणजे र चा उच्चार आला तर विचार करा की आर पण लिहू शकतो, डब्ल्यू आर पण लिहू शकतो. डब्ल्यू आर कुठे कुठे लिहू शकतो, एक कॉमन वर्ड्सची लिस्ट पण तयार करून ठेवू शकता तुम्ही की तुम्हाला नेहमी कोणत्या वापरातले शब्द येतात डब्ल्यू आर चे. सो तुम्ही गुगलवर जाऊन सर्च जरी केलं की राईट डाऊन द लिस्ट ऑफ द वर्ड्स बिगिनिंग विथ डब्ल्यू आर, तर डब्ल्यू आर चे शब्द येतात. म्हणजे अशा पद्धतीने पण तुम्ही अभ्यास करू शकता. तशाच प्रकारे र, राईम, राईम हा उच्चार आहे याचा. तर इथे बघा नुसत्या र साठी र नाही तर इथे आर एच आलेला आहे. आर एच. सो या बारीक सारीक गोष्टी लक्षात घेऊया. तसंच आता इथं एस चा उच्चार जो आहे याचा उच्चार येतो स. एस चा उच्चार येतो स. मग स उच्चारासाठी ऑफकोर्स एस आपण लिहिणार आहोत. डबल एस आलं तरी त्याचा उच्चार आपण स करणार आहोत. आता इथे बघा सायकल, सायकल. जसं मी तुम्हाला जी च सांगितलं, जी च्या सोबत ई आय वाय आलं तर आपण ग साऊंड न करता ज साऊंड करतो. लक्षात घ्या. जी ई इथं ग साऊंड करत नाही आपण, इथं ज साऊंड करतो. जिराफ है ना, ज साऊंड केलाय आपण इथे. पण स्पेलिंगची सुरुवात आहे जी न, जीचा उच्चार तर ग आहे ना, पण आपण इथं ज केला. त्याचा रूल्स आहे की जीच्या पुढे जर लेटर ई आलं, आय आलं, वाय आलं. तसंच यस साठीचा स जो उच्चार आहे तो सी सोबत सुद्धा, लेटर सी सोबत सुद्धा स उच्चार होतो. तो केव्हा स उच्चार होतो तर सी च्या सोबत ई आलं, आय आलं आणि वाय आलं. इथे पण सेम रूल. ओके. ई आय वाय जर आलेला असेल सी च्या सोबत तर हा उच्चार सी चा लेटरचा क उच्चार न होता स उच्चार होतो. म्हणून आपण हा शब्द वाचतो सायकल. इथं नाही होत बघा, कारण इथे सी च्या नंतर लेटर एल आहे, कॉन्सोनंट आहे. जर सी च्या पुढे ई आय वाय लेटर आलं तरच स उच्चार करायचा आहे. म्हणून इथं स उच्चार होतो आणि इथं क उच्चार होतो. सायकल. क्लिअर. तसंच बघा अजून कुठे स उच्चार येतो किंवा स साठी आपण स्पेलिंग लिहितो एस सी. एस च्या सोबत सी पण लिहावं लागतं आपल्याला सायन्स सारख्या शब्दामध्ये, सायंटिफिक सारख्या शब्दामध्ये, सायंटिस्ट सारख्या शब्दामध्ये. ठीक आहे. सो स उच्चारासाठी आपण कोणते कोणते स्पेलिंग लिहितो. मग एस लिहितो, दोन वेळेस एस लिहितो. त्यानंतर लेटर सी ने पण सुरुवात करू शकतो किंवा एस सी पण स उच्चारासाठी येऊ शकतो. सो स्पेलिंग मिस्टेक्स पण होणार नाहीत. वाचताना पण हीच गोष्ट लक्षात घ्यायची आहे. नेक्स्ट आहे टी लेटर. टी लेटर मध्ये बघा हे दोन तर तुम्हाला आता समजतील, उच्चार सेम. पण आता हे शब्द बघा तीन, तीन. आता हा जो टी आहे ना, टी च्या सोबत जर लेटर एच आलं तर त्याचा उच्चार कधी कधी थ असा होतो. याचा उच्चार आपल्याला इकडे सेपरेट पण पाहायचा आहे. जसा इथं थीन आहे, थ नाही उच्चार आहे इथं थीन, कारण याचा उच्चार कधी कधी थ होतो, कधी कधी द होतो. याचा उच्चार करायचा आहे दिस, दिस. खूप जण याला धिस वाचतात, तर नो, धिस म्हणायचं नाही, एवढा ध वाचायचा नाही. इट इज दिस, दिस. दिस इज अ टेबल, दिस इज अ टेबल. सो द. ओके. सो याचा उच्चार आहे दिस. म्हणजे टी एच चा उच्चार आपण केलाय इथं द. म्हणजेच ट हा आपण द शब्दाच्या उच्चारासाठी सुद्धा टी लेटरने सुरुवात करतो आपण. इथे बघा लेटर टी पण उच्चार आहे दिस. टीचर सांगतील लिहा दिस इज अ टेबल आणि मग तुम्ही लिहाल दिस. म्हटलं की तुम्ही सुरू कराल कदाचित डी आय एस, दिस. पण नाही. आता हे जनरली पाठ असतं त्यामुळे हा मिस्टेक होणार नाही, पण उच्चारानुसार अशा मिस्टेक होऊ शकतात. तशाच प्रकारे हा पण शब्द आहे डे. सो लेटर टी दिसेल पण उच्चारात डे वाचायचं आहे. म्हणून जे बिगिनर्स आहेत, लहान मुलं आहेत, तर त्यांना हे वाचत असताना ते टी एच ई वाय ला कसं वाचतात. टी म्हणजे ह, सॉरी टी म्हणजे ट, एच म्हणजे ह है ना, ई म्हणजे मात्रा, आणि वाय ला जर कोणी शिकवलं असेल त्यांना तर मात्रात ई वाय येतो किंवा मग त्याला पण यो लिहितात. सो अशा पद्धतीनं त्याचं स्पेलिंग लिहितात किंवा त्याला वाचतात पण तसंच.
ह्याला जर म्हणलं हे वाच रे बाबा, तर तो वाचेल ट हे, किंवा त्याला ते वाचताच येणार नाही कारण त्याला खूप प्रॉब्लेम होईल. तर इथे लक्षात ठेवा टी चे उच्चार आणि त्यासाठी येणारे स्पेलिंग. क्लिअर? सो हे पाहिले तुम्ही, व तसंच आहे, इथं व साठी WH येतं. तशाच प्रकारे आता झेड बघा, झेडचा उच्चार आहे झ, तर झेड साठी झ हा उच्चार आल्यावर झेड पण लिहू शकतो आपण. तशाच प्रकारे एस सुद्धा खूप वेळेस आपण झ साऊंड साठी लिहितो, पण तिथे झ असा साऊंड न होता ज साऊंड होतो. ओके, सो झेड हा साऊंड झ किंवा ज असा होतो. इथे उच्चारामध्ये हा ज साऊंड होतो, ज. हॅज, हॅज, हॅज असं नाही म्हणत आपण, झ नाही, तर इट्स ज, ज, हॅज, हॅज. क्लिअर? तर मला वाटते की आता तुम्हाला बऱ्यापैकी समजलं असतील. एवढे सगळे कॉन्सोनंट घेतलेले आहेत आपण, प्रत्येकाचे उच्चार आणि त्यांचे कसे स्पेलिंग येतात. आता बघा तुमचं कोणतंही स्पेलिंग मिस्टेक होणार नाही आणि वाचताना पण तुम्हाला लक्षात येईल की अरे बापरे जीएच आला तर नाही नाही मला इथं जीएचचा एक उच्चार फ पण आहे. मग तुम्ही वाचताना ह्याला ला फ वाचाल, बघाल फ वाचून. असंही वाचून बघू शकता आधी ला ग ह, ला ग ह नाही होऊ शकत. आपल्याला वाचून ऐकून कळतं अरे नाही काहीतरी चुकायलंय माझं, आणि मग तुम्हाला आठवेल की हा जीएच साठी फ पण उच्चार वाचतात. मग तुम्ही वाचून बघा ला फ, लाफ. ओके, सो असं करत करत आपल्याला हे वाचन शिकावं लागतं आणि स्पेलिंग मिस्टेक्स पण टाळाव्या लागतात. आता बघा काही लेटर असे आहेत, हे सगळे लेटर सिंगल आहेत है ना. ब, बी, डी, एफ, के हे सर्व सिंगल लेटर आहेत. त्याचे उच्चार वेगळे आहेत पण लेटर सिंगल आहे. पण असं आहे की काही काही लेटर दोन आहेत पण त्याचा उच्चार एकच असतो. जसं की CH लेटर आहे पण त्याचा उच्चार एकच आहे, च, च. ओके, तसंच SH लेटर आहे, S आणि H दोन लेटर आहेत. विशेषतः जे बिगिनर्स आहेत त्यांना ह्याचे उच्चार करताना फार प्रॉब्लेम होतात. त्यांना हे पाठच करावं लागतं की हे असे दोन दोन लेटर आहेत की बाबा त्याचा उच्चार एकच होतो, नाहीतर त्यांना वाचताच येत नाही मग शब्द. मग ते सी म्हणजे इथं क पण वाचतात, इथं ह पण वाचतात, क ह र असंही वाचू शकतात ते. सो त्यासाठी हे पक्क चांगलं पाठ करून घ्यायचंय. जे बिगिनर्स आहेत त्यातल्या त्यात पॅरेंट्सनी लक्ष द्या, लहान मुलांकडनं छान करून घ्या. सो CH साठी च उच्चार येतो ॲज इन च, चेअर. तसाच TCH सुद्धा येतो च उच्चारासाठी, वॉच. त्यामध्ये TCH येतो. हे लक्षात ठेवावं लागतं, लिहून लिहून प्रॅक्टिस करावी लागते. तसंच इथं बघा फ्युचर, चर, चर, चर उच्चाराला की TU स्पेलिंग येतो. किंवा तुम्ही असंही म्हणा की TU साठी च उच्चार येतो. TU म्हणजे च उच्चार जर आला तर इथं तर CH दिसणार नाही, पण त्यासाठी आपल्याला TU स्पेलिंग लिहावं लागतं फ्युचर सारख्या स्पेलिंग मध्ये. तसंच क्वेश्चन, याच्यामध्ये बघा च चा उच्चार, क्वेश्चन, चन, चन, चन. सो च चा उच्चार येतो पण स्पेलिंग मात्र CH लिहित नाही आपण, TI लिहितो. म्हणजे आता तुम्हाला लक्षात आलं असेल की च उच्चार आला तर फक्त CH स्पेलिंग येणार आहे का? नाही, CH पण येऊ शकतं, TCH येऊ शकतं, TU येऊ शकतं, TI येऊ शकतं च उच्चारासाठी. मग हे तुम्ही पाठ करा की च उच्चारासाठी काय काय येऊ शकतं. एकदा का पाठ झालं की स्पेलिंगही चुकणार नाही आणि वाचनही अजिबात चुकणार नाही. त्यानंतर बघा श, श पण बघा किती वेगवेगळ्या प्रकारे उच्चार येतो. फिश, श. एकतर पहिले मुलांना हा श आहे हे शिकवा, नाहीतर इथं पण ते स वेगळा उच्चार करतात आणि याचा ह वेगळा उच्चार करतात. त्यांना नीट 4-5 वेळेस लिहून घ्या आणि त्यांना समजावून सांगा. आता इथे शब्द बघा शुअर, SH नाहीये पण उच्चार शुअर, शुअर म्हणजे श नेच उच्चार आहे. सो श उच्चारासाठी SH च्या ऐवजी S सुद्धा येतो काही लेटर मध्ये, फक्त S. नेक्स्ट स्पेशल, स्पेशल. आता इथं श उच्चारासाठी CI आलेला आहे, CI एक रूलच आहे, CI एक आणि त्यानंतर L असेल तर त्याचा उच्चार श येतो. सो म्हणून श उच्चार जर तुमच्या एखाद्या लेटर मध्ये आला तर SH स्पेलिंग येईल का? नाही, CI पण स्पेलिंग येऊ शकतं जसं इथं आलेलं आहे. तसंच अजून कोणतं येतं? SI, SI टेन्शन, शन. सो श मध्ये SH येतच नाही, इथे SH कुठंच नाहीये तर SI आहे. सो इथे सुद्धा हे लक्षात घ्यावं लागेल.
टीएच तुम्हाला समजलेलं आहे. टीएच चे दोन उच्चार आहेत, जसे मी इथं सांगितले. एक उच्चार आहे थ आणि दुसरा उच्चार आहे द. सो प्रॅक्टिसने तुम्हाला समजणार आहे की थ कुठे करायचा आहे आणि द कुठे करायचा आहे. जसं की बोथ, थॉन, हा इथं उच्चार होतो दे, दिस. सो हे नेहमी कॉमन साईट वर्ड्स आहेत. हे दे आहे, दिस आहे, दीज आहे, दोज आहे, कॉमन वर्ड्स आहेत. देअर आहे. सो असे साईट वर्ड्स म्हणतो आपण त्याला, नेहमी नेहमी येणारे शब्द. तर त्याच्यामध्ये हा द उच्चार आहे, एवढं लक्षात ठेवा. आता तसंच व, WH स्पेलिंग आहे पण उच्चार एकच आहे व. तसं वाय, आता ह्याला बरेच जण वाय म्हणतात. वाय, व आणि ह, व. सो इट्स नॉट व, इट्स व, व, वाय, वाय, वॉट, वॉट. ओके, इंग्लिश मूवीज पाहिल्यात तर पटकन तुम्हाला प्रोनाउन्सिएशन कळू शकतं. अजून त्यानंतर हा एक लेटर असतो बघा, एन आणि जी दोन लेटर आहेत पण त्याचा साऊंड एकच असतो. ग, ग. ह्याला आपण ग वाचतो. मध्ये न चा उच्चार करायचा आहे, नंतर ग चा उच्चार करायचा आहे. ग. दिसायला ड दिसत असेल तुम्हाला, पण याचा उच्चार वाचतात ग. मग स्पेलिंग येतं त्यासाठी बघा, किंग, NG. ओके, इथं पण NG. सो हे असे काही लेटर्स आहेत जिथं दोन लेटर असतात पण उच्चार मात्र एकच असतो. सो बघा विद्यार्थी मित्रांनो, भरपूर काही थोडंसं क्लिष्ट वाटेल, परंतु खूप खूप महत्वाचा असा हा व्हिडिओ आहे. आणि मी तर म्हणेल की ज्यांना कोणाला इंग्रजी वाचायचं असतं आणि स्पेलिंग मिस्टेक्स होऊ नयेत वाटतात, त्यांना हा व्हिडिओ जरूर जरूर सेंड करा. तुमचे जे कोणी रिलेटिव्ह, वर्गमित्र किंवा अजून जॉब किंवा MPSC सारख्या एक्झाम देणारे किंवा इतर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देणारे जे जण आहेत, त्यांना सगळ्यांसाठी हा व्हिडिओ म्हणजे अगदी मी तर म्हणेल त्यांच्यासाठी ही एक अगदी सुवर्ण पर्व असणार आहे की याच्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पहा आणि लिहून काढा. त्यावरून स्पेलिंग मिस्टेक होणार नाही आणि वाचायला पण सोपं जाईल. आता मग हे सगळं आपण काय शिकलो बरं, तर हे सगळं आहे कॉन्सोनंट साऊंड. बघा हे सगळे आहेत ना, हे कॉन्सोनंट साऊंड आहे. त्याला आपण काय म्हणतो, कॉन्सोनंट साऊंड. ओके, कॉन्सोनंट साऊंड आहेत हे सर्व. तर हे कॉन्सोनंट साऊंड सर्व आपण पाहिले, आज अभ्यासले. आजचा हा डे सेकंड जो आहे तो यात फक्त कॉन्सोनंट साऊंड सांगितलेत मी तुम्हाला. त्याच्यानंतर आपल्याला वॉवल साऊंड पाहायचे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये डे 3 मध्ये आपण वॉवल साऊंड जे आहेत ते आणि त्याचे उच्चार कसे होतात ते बघूया. म्हणजे वाचन आणि स्पेलिंग मिस्टेक्स अगदी पक्कच होऊन जाईल, कधीच मिस्टेक होणारच नाही. स्पेलिंग कोणताही येऊ द्या, लिहू शकाल. ओके, कसा वाटला व्हिडिओ जरूर लिहून पाठवा, कमेंट जरूर करत राहा. आणि याच्यापैकी काही हार्ड जात असेल तर जरूर कमेंट करा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या व्हिडिओवर, आपल्या चॅनलवर वाचनाचे व्हिडिओ आहेत, स्पेलिंग मिस्टेक्सचे आहेत, ग्रामर आहे, रायटिंग स्किल आहे, जे 8, 9, 10 च्या मुलांसाठी, 12th पर्यंतच्या मुलांसाठी उपयोगी येतं, त्याचेही सर्व व्हिडिओज आहेत. सो नक्की जरूर पाहत राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.